नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रचना गार्डन, बांगरवाडी, लोणावळा या ठिकाणी आपण आलेले आहोत. सेजल रितेश पारेख या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. वहिनी वाट बघतायत. संपूर्ण कुटुंब आता आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्या कुटुंबाला भेटूया, वहिनींना भेटूया आणि आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सोन्याच्या मंगळसूत्र सोनाराने घडले, सोन्याच्या मंगळसूत्र सोनाराने घडले, रितेशचं नाव घेऊन रितेशचं नाव घ्यायला आदेश भाऊजींनी अडवले. काहीतरी उगाच हा. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझी मुलगी मोठी. हे माझी मोठी बहीण सारिका. नमस्कार. हे माझे मामी सासू. नमस्कार. हे माझी सासूबाईंची फ्रेंड आणि ते माझे भाभी आहे तिकडे. हो हो बाकी सगळे माझे फ्रेंड्स आहेत. हो. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? नागपूरचं. तुमचं बालपण? पण लोणावळा कुठे? इथंच. लोणावळ्यात. कसं गेलं बालपण? खूप चांगलं. खूप छान गेलं. म्हणजे काय, खूप मस्ती, खूप फ्रेंड्स. कसली आवड होती तुम्हाला लहान असताना? काय आवडायचं? अभ्यास आवडायचा, खेळ आवडायचा? खेळ खेळ खेळ. पहिले खेळ नंतर अभ्यास. पण कुठला खेळ आवडायचा? सगळेच गेम्स आवडायचं मतलब जे स्कूलमध्ये होतात ते ते आवडायचे. हा, ते आवडायचं. तुम्हाला हो शाळेत? मला क्रिकेट, क्रिकेट बघायला की खेळायला? बॅडमिंटन, नाही दोघं दोन्ही. आणि दुसरा कुठला? बॅडमिंटन कोणाबरोबर? मित्रांबरोबर. मला सांगा, कोणाबरोबर हे मी विचारल्यावर हसायचं काय कारण होतं? मित्रांबरोबर. हो की नाही? हसायला का? मित्रांबरोबर. इंटर स्कूलमध्ये मी खेळलो आहे आणि फर्स्ट आलो. बॅडमिंटन. मग वहिनींबरोबर कधी खेळले की नाही तुम्ही? हा, इथं रात्री सोसायटीमध्ये खेळतो आम्ही. खेळता? हा, सोसायटीमध्ये काय? खेळतात नाही ते. बरं इकडे मला खालती. सांगा, ते एक गाणं पण आहे माहितीये तुम्हाला बॅडमिंटनचं? ढल गया दिन. कसं? ढल गया दिन हो गई शाम. जाने दो जाना है. कुठे जाताय आता? मग तुमची ओळख कुठे झाली दोघांची? ताईचं लग्नात. कशी काय? ताईचं इकडे लोणावळ्यामध्ये लग्न झालं होतं ना. ताई लोणावळ्यात एकदम आल्या का direct? माझ्या भावाची. अच्छा अच्छा, लग्न झालं. हा, मग तेव्हा आमची ओळख झाली. मग काय झालं? त्यांना बोलू द्या जरा, काय म्हणते. मग काही नाही, भेटलो, ओळख झाली, तेच. पण ताईच्या लग्नात तुम्ही आला होता हो right. लोणावळ्याला. कुठला महिना होता साधारण? मे. मे. उन्हाळ्यात आले होते. हो. मग काय गारवा वाटला इकडे लोणावळ्यात? थंड वाटलं एकदम? नाही नाही, इकडे जून मध्ये थंड असतं, मे मध्ये गरमी जास्त इकडे. हो का? पण लग्नाला तुम्ही आलेले होते, त्याच्यापूर्वी त्यांची ओळख नव्हती तुमची? नाही. मग किती दिवस होते लोणावळ्यात तेव्हा? काही नाही, तेव्हा तर जास्त दिवस नव्हते. लग्न झाल्यानंतर आम्ही गेलो घरी. किती दिवसांनी गेले? 3-4 दिवस. मग असं काय झालं हो 3-4 दिवसात? नाही नाही, तेव्हा काही नाही झालं. त्यांना विचारू द्या ना. त्यांना विचारतो. हा. तेव्हा काय नाही झालं. नंतर त्यांचे कॉलेज संपल्यानंतर ते फिरायला आले होते परत लोणावळ्यात? हा, बहिणीच्या घरी. मग तुमच्याकडे राहायला आले? मग त्या टायमाला आम्ही पत्ते वगैरे सोबत खेळायचो, पत्ते खेळायचे? गेम्स खेळायचो. हा, ते गेम खेळता खेळता गेम केला. काय झालं वहिनी? नाही, तसंच झालं म्हणून. पत्ते खेळत होता ना? Yes. मग पुढे? पुढे काय नाही, तेच नॉर्मल होते आम्ही, काही नाही. मग मी गेले घरी. मग फोनवर गप्पे वगैरे हे सगळं चालू झालं. मग कोण फोन करायचं जास्त? मग काय झालं? फोनवर आमचं बोलणं झालं खूप वेळा. मग मी तिला भेटायला नागपूरला गेलो होतो. तुम्ही गेले होते, पण गेलेले घरी माहिती होतं? नाही, मग घरी काय सांगितलं? की फिरायला चाललं कुठे? मित्रांबरोबर कुठे? गोव्याला. गोव्याला. आणि गेले कुठे? नागपूरला. एकटे? तुम्हाला माहिती होतं हे नागपूरला येणार आहेत? हो, त्यांनी पहिले मला सांगितलं होतं की मी येणार आहे म्हणून. पण नागपूरला आल्यावर तुम्ही भेटले कुठे मग त्यांना? आम्ही एका त्यांच्या घराच्या शेजारी भेटलो होतो. नंतर आम्ही फिरायला गेलो होतो. काय हो? काय मान हलते बघा आता.
पण तुम्ही भेटले तेव्हा तुमच्या घरातल्या कोणी बघितलं असतं तर त्यांना? नाही लांब भेटलो होतो एवढं ते त्यांना वाटलं मी कॉलेजला गेली आहे म्हणून. घरातल्यांना? बरं, घरातल्यांना एक वाटतंय ह्यांचं चाललंय भलतं. पण मग लग्नाचा निर्णय कधी झाला? जेव्हा आम्ही भेटून आलो त्याच्या 1-2 दिवसानंतर आमचं बोलणं झालं. मग त्यानंतर मी परत नागपूरला गेलो. परत? हां. तुम्ही काय पास काढला होता का? परत आले हे 8 दिवसांनी? तिला घ्यायला. पण घरी माहित नव्हतं? नाही घरी मतलब सांगितलं होतं पहिले, पण मम्मीने नाही म्हटलं होतं की नाही, मतलब खूप दूर आहे, एक जवळ एक मुलगी दूर दिली होती ना, एक जवळ पाहिजे होती असं होतं. तर मम्मीने नाही म्हटलं होतं. पप्पाला थोडं होतं की मग पोरगा वगैरे सगळं चांगलं आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मम्मीने नाहीच म्हटलं होतं. मग आम्ही पळून लग्न केलं. हे घ्यायला आले होते मला नागपूरला. मग तिकडे शोधाशोध नाही झाली? दुसऱ्या दिवशी मग फोनवर बोलणं झालं. मग टेन्शन झालं असेल ना तेव्हा? खूप. पण पप्पाला थोडं स्ट्राईक होतं ना, म्हणजे एवढं टेन्शन नव्हतं. नाही, पण घरी कोणालाच माहित नव्हतं? नाही तुम्ही बहिणीलाही सांगितलं नाही? नाही, बहिणीला माहिती होतं, इकडे माहिती होतं. पण मग हे टेन्शन किती दिवस सुरू होतं? काही नाही, 1-2 दिवसच. 1 दिवसच. नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष. कसं वाटतंय आता? चांगलं आहे. तुमचं चांगलं मध्ये जे काही एक्सप्रेशन्स होते ना, ते एक्सप्रेशन्स कसे होते माहितीये? कुठल्या मुहूर्तावरती मी नागपूरला गेलो. नाही तसं नाही. पण कशी साथ दिली तुम्हाला याने 13 वर्ष? चांगली, एकदम चांगली. म्हणजे कशी? म्हणजे हेल्पिंग नेचर आहे. म्हणजे माझ्या कामामध्ये कधी मला मदत करते, दुकानमध्ये. कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण आहे? नाही रागवत म्हणजे कधीच असं नाही, होतं कधीतरी रागवत आहे, पण थोड्या दिवसांनी लगेच 1-2 तासात सॉल्व्ह होऊन जातो प्रॉब्लेम. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? खूप चांगलं आहे. हो? खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे काय चांगला? म्हणजे काय चांगला म्हणजे म्हणजे काय? घरात मदत करतात? हा, काय? सगळं करतात. तेच करतात? नाही, मदत करतात अच्छा, म्हणजे. मला वाटलं तुम्ही आराम आणि तेच काम म्हणून चांगले आहेत असं काय नाही. नाही. बरं. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या खेळामध्ये घरात काही नाही, पण 1 मिनिट, मला माझ्या सासूबाईसाठी सांगायचं आहे. काय? हो, ते तुमच्या सिरियल रोज बघायचे अच्छा. खूप फेवरेट सिरियल त्यांची. खूप मोठे फॅन तुमचे ते. रिपीट एपिसोड पण बघायचे, डेली बघायचे तुमच्या सिरियल. सासूबाईंची आठवण तुमच्या डोळ्यातून व्यक्त होऊ लागली. नाही, कारण की मम्मी आणि पप्पाची ओळख बाकी होती ना, म्हणून मी म्हटलं तुम्ही 1 मिनिट थांबा, मी पहिले ओळख करून देते त्यांची. किती सो नाईस ऑफ यू. बरं केलं तुम्ही. आणि माझी 2 नणंद पण आहे, ते बॉम्बेला राहतात, त्यांचं नाही जाऊन जमलं येऊ का त्यांच्याकडे? बरं. आता हसत खेळत या गप्पा सुरू आहेत. सासूबाईंची आठवण आली आणि डोळ्यात पाणीही आलं, कारण स्वाभाविक आहे, ते संस्कार असतात, ते या घरामध्ये, या वास्तूमध्ये असतात. पण आत्ता या ठिकाणी थोडीशी धावपळ करायची आहे तुम्हाला. धावपळ करून घरामध्ये ज्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत ती एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा इथे घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी, रुचकर जेवणाची तिखट सामुग्री. हो, तुम्ही कुठे कामाला जाता? लवकर आहे, 1 मिनिटाची वेळ आहे. 20 सेकंद झाली. हस्ती 30 झाली. 35. माझे प्रतिबिंब. गणपती बाप्पा मोरया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. ठीक आहे. अन्नपूर्णा 3, 2, 1. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीच्या कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी आता बोलायचं आहे. बोला. मी हिची फ्रेंड पण आहे आणि जाऊ पण आहे. बोला. दोघांचे नेचर फार छान आहे. हेल्पिंग आहेत दोघंही. कधी कधी राग येतो तिला, कधी कधी. सिरियलचा स्वभाव खूप हेल्पफुल आहे. पण तुमची बहीण लहानपणी कशी होती? हां, एकदम मस्ती करत होती. हो का? हां, खूप.
आता कसं वाटतं या घरात? नाही आता खूप शांत झाले पहिलं. खूप हेल्पिंग नेचर है आणि चांगले आहे दोन्ही. दोनों अच्छे हैं, बहुत अच्छे हैं, हमारे पड़ोसी हैं. पड़ोसी के लिए कुछ भी लगता है, टमाटर आलू सब मिलता है. सब आपके यहाँ से सब लेके जाते हैं? सब हम इनके यहाँ से हमको मिलता है. आप बीच बीच में बोलने में लाना ही भूल जाती है ना. नहीं नहीं अच्छे हैं, बहुत अच्छे हैं. और बच्चे मेरे बच्चे को तो रात को 10 बजे भी तो वही फोन करते हैं. अच्छा अच्छा, थैंक यू. मैं इसकी चाची हूँ, रितेश की. बहुत अच्छा स्वभाव है इसका और सेजल का भी बहुत अच्छा स्वभाव है. इनके पास है. ही जोडी लक्ष्मीनारायणाची जोडी शोभते आणि दोघं एक दुजे केले निर्माण झाल्याचं काय यांचं प्रेम प्रकरण झालेलं आहे. अरे वा, डोंगरावर वर जाऊ नका कुठे. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणालाही काय काम असेल किंवा कोण अडचणमध्ये सगळ्यात पहिले रितेशला फोन जाणार आणि तो लगेच धावून येतो. म्हणजे तो त्याची दुकानसुद्धा बंद करून धावून यायला तो वेळ लावत नाही. आणि सेजलचाही स्वभाव चांगला आहे, पण ती माझ्यावरती चिडते कारण रितेश माझ्याबरोबर जास्त राहतो. दुकान वगैरे बंद केले. ऐका 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 ऐका, दिवसा राहिला तर त्यांचा प्रॉब्लेम नाही. नाही नाही दिवसात तो दुकानावर असतो ना, रात्री थोडा वेळ आम्ही बाहेर भेटतो. तेच कमी करा. अजून किती कमी करणार. बरं, मला तुम्हाला विचारायचं, सगळे इतकं प्रेमाने बोलले, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हो, रात्रीचं जरा कमी करा आता. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. खेळामध्ये गाणं सुरू झालं की ही उशी आहे ना, ही पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा त्यांनी पूर्ण केली तर वहिनींना बक्षीस मिळणार. तर मला बघायचं आहे आता हे यांच्यापैकी कोण बक्षीस मिळवून देतं. गाणं. मासोलीवानी तुझी गजवानी करती या जीवाची दैना. विविध रंगाच्या दोऱ्यामधून लाल रंगांचे दोरे वेगळे करायचे. 30 सेकंदामध्ये 10 दोरे जर वेगळे केले तर बक्षीस मिळणार. बघूया, वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली, 20 सेकंद राहिलेली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. मॅडम बोट लागतंय त्यामुळे सगळे बाद झाले. थांबा 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 थांबा, याच्यातले 4 बाहेर गेले. 2, 1. वेळ संपली. बाजूला ठेवा ते. आणि आता जरा काउंट करा, त्यातले 4 मायनस करून. म्हणजे मायनस केले नाही तरी 8 आहे. म्युझिक. बॉक्सिंग ग्लोव्हच्या सहाय्याने एका परडीतले चेंडू दुसऱ्या परडीत टाकायचे. 30 सेकंदामध्ये 10 चेंडू गोळा केले की बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. 1 झाला आतापर्यंत. 1, 2, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 3 वेळा 2-2 आलेले आहेत. त्याच्यामुळे आधी त्यातले 3 चेंडू मायनस होणार. 1, 2, 3. आणि 3 वेळा 2-2 आले. आणि 10 चेंडू गोळा करायचे होते. बघूया तर किती आहेत. 1, 2, 4, 5, 6 आणि 4, 10. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. गाणं. रापिसा सारा खोली वाराई मासोली झाल्यात येईना. मेरे पास थोडी आहे. मराठी गाण्यावर नाच करायचा.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचंय, काय म्हणायचं या सगळ्यांबद्दल तुम्हाला? इतकं प्रेम करणारं कुटुंब आहे तुमचं. नाही सगळे खूपच चांगले आहे आणि आई बाबा नाही आहे तर तेच आमची फॅमिली आहे. सगळं हेच आमची फॅमिली आहे. आई बाबा इकडे पण नाही तिकडे पण नाही, हे सगळे फ्रेंड्स आणि हे सगळी फॅमिली, बस हेच आहे इकडे. अख्ख्या कुटुंबाला आई वडिलांच्या जागी तुम्ही ठेवलेलं आहेत, म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी किती धावून येत असतील सगळे. आणि आता ह्याच फॅमिलीने तुमच्यावरती काही आरोप. मी तर एवढं चांगलं म्हटलं माहिती नाही. तुम्ही तुमच्या मुलांना कोणाला ओरडायला देत नाही. सगळं तसंच होतं, असं काही नाही. सगळी आई तशीच असते. तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह आहात, खूप उग्र होता. नाही हे तर रॉंग आहे. हे कोणी पण सांगितलंय भेटते मी नंतर. लहान मुलांपासून फार इरिटेट होता तुम्ही. नाही नाही तसं काही नाही. माझं स्वतःच लहान मुलं. पुढचा आरोप फार महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःला ऐश्वर्या राय समजता. आता हे कोणी आरोप मान्य आहे का? नाही 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 मान्य. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडचिड करता तुम्ही. नाही तसं तर काही नाही. एकटं राहायला तुम्हाला जास्त आवडतं. नाही असं तर काही नाही आहे. सूर्य दुपारी 12 वाजता उगवला तर बरं होईल. उशिरा उठायला आवडतं. नाही कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून डोरबेल कायम बंद असते. हे खरं आहे, पण ते तसं नाही आहे. माझं लहान बाळ आहे, तो झोपलेला असतो ना, म्हणून डोरबेल बंद असतो. तुम्हाला स्वयंपाक करायला बिलकुल आवडत नाही. मिस्टर रोज बाहेरनं पार्सल घेऊन येतील तर बरं. नाही नाही हे पण खरं नाही. मिस्टरला विचारायचं. काय हो? नाही रोज नाही आलं, कधीतरी. कधीतरी म्हणजे महिन्यातून 20 वेळा ना. मित्रांवर खूप चिडतात त्यांच्या मिस्टरांच्या. हे आमच्या मित्रानेच लिहिलं असेल असं, दुसरं काही नाही. हे बघा काय लिहिलंय बघा, सतत बाहेरचं खायला पाहिजे. कोणी हे लिहिलंय हे ते काय असणार, मी सांगा. सांगते हे ते कोणी लिहिले ना ते पण मला माहिती आहे. सगळं हेच आहे. जेवण बनवायला आळस करते, जेवण टेस्टी करत नाही म्हणून रितेश सतत बाहेर जेवतो. ते आहे काय, मी रात्री जायला नाही म्हणते ना, म्हणून त्याने सगळं हे लिहिलंय. राग काढला. हा म्हणून असं राग काढला त्यांनी. बरं वहिनी मला सांगा की या सगळे आरोप आहेत, काही प्रेमाचे आहेत, काही गमतीचे आहेत, पण आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? नाही पण एवढं नाही आहे. आरोप एवढे बरोबर नाही आहे असं. सकाळी लवकर उठत नाही, ते तर मी उठते ना, तर पोरांचा डब्बा वगैरे कोण करते? मीच करते ना. जेवण करायला आवडत नाही, तर मीच करते ना, मग कसं जेवणार हे लोक? मी नाही करणार तर. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे स्वभावात त्याने? स्वभावामध्ये थोडं त्यांनी टेम्पर स्वतःचा. एका वाक्यात एका शब्दात सगळं आलेलं आहे. बाकी काही नाही. मिस्टरांनी स्वभाव कुठला बदलला पाहिजे? नाही ते चांगलं आहे. त्यांचा स्वभाव માટે काही आज नाही. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई बाबाची माझ्या, की आम्ही असं लग्न केलं म्हणून. तुम्ही मम्मीला का? की तिला हे घर आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा तिला ह्या घरी राहायचं होतं, पण ते राहायच्या अगोदरच ती गेले, तर मला त्यालाही वाईट वाटलं. नाही आम्हाला वहिनींना एक प्रॉमिस करायचं असेल आज तर कुठलं करा? की रात्री घरी लवकर येईल. चला, एका महत्वाच्या गोष्टीवरती ज्याच्यावर सगळा राग अवलंबून आहे तोच प्रश्न सुटला की राग कशाला होणार, चिडचिड कशाला होणार, आणि मग रात्री उशीरच झाला नाही तर सकाळी उठायला उशीर कसा होईल? असं सगळं हे तुमच्या लवकर येण्यामध्ये दडलेलं आहे. तेव्हा आता तुमच्या दोघांनाही मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.